सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि आज म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे खूप छान वाटतंय. आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. सर्वांचा परिचय झाला, खूप वर्षांनी भेटलोय. तर मी सर्वप्रथम माझा परिचय देते. मी नीता नामदेव मुलगी. मी मुद्दाम डॉक्टर म्हणणार नाही, कारण मी आजही तुमच्यातलीच एक वर्गमैत्रीण आहे. आणि मी पुढे म्हणजे आता आपण जसं सर्वांनी आता म्हटलं की सचिनने की आपल्याला पुढे मार्गदर्शन होतं, मला सुद्धा नव्हतं. फक्त माझ्या वडील ITIमध्ये होते. फक्त त्यांच्या ह्याने की त्यांची अशी म्हणजे काय म्हणतात ती स्ट्रॉंग इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. म्हणजे सुरुवातीला म्हणजे त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं मला. असं हे खूप सोपं नव्हतं माझ्यासाठी सुद्धा. म्हणजे पण त्या दृष्टीने त्यावेळेस जे घटना घडत गेल्या त्यामधून म्हणजे माझं आयुष्य घडत गेलं. ॲक्च्युली मला आता सांगायला असं वाटतं की मला सुरुवातीलापासून मला इंटरेस्ट होता इंजिनिअरिंगकडे, पण माझ्या वडिलांच्या इच्छेखातर म्हणजे मी डॉक्टर झाले खरं सांगायचं मेडिकल. हो, तर त्यावेळेस माझा इंजिनिअरिंगला पण नंबर लागलेला होता आणि मेडिकलला BAMSला मिळालेलं होतं मला. पण आईवडिलांच्या ह्याच्यामुळे मी तिथे घेतलं आणि नंतर 3rd राऊंडला मला MBBSला मिळाला. म्हणजे माझा सुरुवातीला विश्वासच नव्हता. तो त्यावेळेस आपली एवढी परिस्थिती पण नव्हती की पूर्ण वेळ आपण जाऊन तिथे काउन्सिलिंग बघावं, काय करावं. तर पप्पा एकटे फक्त माझं अंडरटेकिंग घेऊन गेले होते आणि पप्पांनी फक्त फोन करून विचारलं की असं असं आहे, हे आहे, काय करायचं, घ्यायचं आहे का, घेऊ शकतो. मग त्यावेळेस असं ठरलं आणि मी म्हणजे इथून खूप दूर गेली. म्हणजे पहिल्यांदा मी एवढं आयुष्यात एवढी दूर गेली आहे. म्हणजे लोणी प्रवरा आता आपल्यासाठी कसं जग जवळ आलेलं आहे. मोबाईल आहे, म्हणजे ट्रॅव्हलची साधनं आहे. त्या काळी फार अवघड होतं. म्हणजे अक्षरशः आम्ही पहिल्यांदा जाताना की कॉलेज कधी येते बसने प्रवास करून अक्षरशः म्हणजे की असं वाटत होतं की मागे तर जाणार नाही ना, आपल्याला अडचण तर होणार नाही ना, अशा परिस्थितीतून म्हणजे आपण गेलोय आम्ही त्यावेळेस. ह्याला प्रवरा लोणी. हां, तर ते कॉलेज असं त्यावेळेस मग असं काय म्हणतो आपण ते हे होतं असं म्हणजे गाव होतं, एक छोटंसं विलेज आहे. विखे पाटलांनी तिथे त्यांचं कॉलेज केलेलं होतं, त्यांनी सुरू केलेलं तिथल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी. कॉलेजचं नाव पण रुरल मेडिकल कॉलेज होतं. पण ती एकच सीट होती मला आणि दुसरी माझ्या आधी आंबेजोगाईची होती. ती नेमकी माझ्या आधी गेली आणि मला ते मिळालं. मग ते कास्टमधून असल्यामुळे थोडंसं मला ते एक फायदा झाला त्याचा आणि त्याच्यामुळे मला मिळू शकलं ते सीट. मग तर ते एवढं दूर असल्यामुळे पण मग घ्यावं का नाही एवढं दूर सोडायचं का नाही हा पण पप्पांना प्रश्न होता. म्हणजे आजकाल तर अडचणी आहेतच, पण त्यावेळेस सुद्धा म्हणजे आपण आता ह्या वयात की समजू शकतो की आपले मुलं कितीपर्यंत त्यांना सवलत द्यायची, सोडायचं. त्या काळात तर फार कठीण होतं की मोबाईलच्या सुविधा नव्हत्या. त्यावेळेस जसं आपण म्हणतो तसं फोनवर बोलून 1 रुपया टाकून कॉईन बॉक्सवर बोलायचं किंवा पैसे पटपट वाढत जायचे. म्हणजे असं खूप ह्याच्यातून आपण गेलो आणि तर तो स्ट्रगलचा पिरियड मला अजूनही आठवतो. आणि मी हे सगळं मला शक्य झालं ते फक्त आपल्या शाळेतून आपला जो पाया मूलभूत होत गेला त्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. मी 7वीपर्यंत तुमच्या सर्वांसोबत होते. 8वी नंतर माझा तुमच्या सर्वांशी संपर्क तुटलेलाच आहे आणि त्यानंतर डायरेक्ट मला 2020मध्ये हिने ग्रुप केला आशाने. त्यावेळेस मला सर्वांशी अशी हे झाली, ओळख झाली त्या ग्रुपमध्ये की सर्वजण काय करताय, कुठे आहेत. पण हे असं तेव्हा पण ऐकून खूप छान वाटलं की प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात कोणी इंजिनियर आहे, कोणी काही करत आहे, शिक्षक आहेत, क्लासेस घेत आहे, कोणी वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या आयुष्यात सेटल झालेले आहेत, कोणी टीचर आहेत. म्हणजे खूप छान वाटलं आणि आज भेटून तर खूपच आनंद होत आहे सर्वांना. आणि त्यावेळेस मला अजून पण आठवतं की जसं हे म्हणले तसं आता मी सुरुवातीपासून चांगल्या मार्क्सला मार नाही खाल्ला, पण तरीही 1-2 वेळा सराफ मॅडम माहीत असतील त्यांचा इंग्लिशला, त्याच्याशिवाय तर म्हणजे ते उलट्या हातावर मार खाल्ल्याशिवाय तर उलट्या हातावर छडीने मार खायचा. म्हणजे तो असं वाटतं की त्यामुळेच आपण शिकू शकलो, पुढे जाऊ शकलो. म्हणजे खूप आठवणी आहेत आणि प्रत्येकाच्या अशा वर्गात आपण मौज मजाही तेवढीच केलेली आहे, मस्ती पण तेवढीच केलेली आहे. रिसेसमध्ये आपण डबे शेअर केलेले आहेत सर्वांनी. मी तसं फक्त मला तेच आठवतं, मी तिखट खात नव्हती. खरं सांगते, मी 10वी नंतर जेव्हा आजोळी गेली ना तेव्हा आजीकडे एकदा ठेचा खाल्ला हिरव्या मिरचीचा, तेव्हापासून तिखट खायला शिकली. तोपर्यंत मी खात नव्हते. बरोबर ओळखला. आणि असं खूप साऱ्या आठवणी आहेत आपल्या बालपणीच्या की ज्या शेअर करावं वाटत आहे.
आणि म्हणजे खूप छान वाटतं. आणि आज असं आपण भेटलो ना तर असं घर वगैरे सगळं विसरून गेलो आणि शाळेच्या आठवणीमध्ये रममान झालं. गडबड पण नाही नाही वाटत. घाई गडबड असं वाटत नाही. आणि बघा इथं बसल्यापैकी कोणी सुद्धा म्हणत नाही की आज घाई करा. कुणाचाही घरून फोन नाही आला. नाही मला नाही, मी तिथे ऍडजस्टमेंट करून आली आहे त्यामुळे तेवढं हे नाहीये. पण ठीक आहे, पण आता तरी पण असं म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यावर वाटतं की आता आपण कुठेही गेलो ना की नाही लवकर जायचं चला चला. पण इथे आपण असं बोलतो तर सरांना ऐकायला कानांना पण छान वाटतंय आणि म्हणजे ऐकावं वाटतंय, हे ऐकत राहावं वाटतं, एकमेकांचे प्रत्येकाचे अनुभव घ्यावे वाटतात सर्वांना की. आणि खूप छान वाटतं म्हणजे असं नाही सांगू शकत आपण शब्दामध्ये. आणि खरंच हे थँक्स टू यू आशा, तुझ्यामुळे शक्य झालं. आणि आपल्या वेळेस उलट असं वाटतं की उलट बरं झालं ते त्यावेळेस आपल्या वेळेस काही मोबाईल नव्हते हे नव्हते त्यामुळे आपण काय झालं की असं कनेक्टेड होतो. असं वाटतं की आजच आपण भेटलोय आणि शाळा सुटली आणि आपण असं भेटलोय असं वाटतंय. असं सर्वांनी असं वाटतच नाही की आपण 20-25 वर्षानंतर अगदी म्हणजे खूप दिवसानंतर भेटलोय असं. आणि एवढ्या सगळ्या मुलांची उपस्थिती आणि हे पाहून मला खूप छान वाटलं. आणि मी मुद्दाम सर्वांना भेटण्यासाठी आले, खरं सांगते. मला आज ड्युटी होती ती तरी सुद्धा मी 4-5-6 तास जे काय असेल ते ॲडजस्ट करायला सांगितलं आणि इकडे आलेली. आणि खूप छान वाटलं सर्वांना भेटून. माझे मिस्टर डॉक्टर आहेत, ते पुणे इंदापूरमध्ये आहेत, कार्यरत आहेत, गव्हर्नमेंटलाच आहेत. BMS आहेत त्यांचं, आयुर्वेदिक झालेलं आहे. आणि एक मला मुलगा आहे, तो 6वीला आहे. तो आता इथे उमरग्याला माझ्यासोबत असतो, 6वीला शिकत आहे तो. आणि खूप छान वाटलं सर्वांना भेटून. थँक्यू सो मच सर्वांना.